नमस्कार. आज तुम्हाला हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. मग तुम्ही विद्यार्थी असो, तुम्ही छोटे व्यापारी असो का तुम्ही शेतकरी असो, कृपया सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती की हा व्हिडिओ कृपया स्किप करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त ज्ञानच देणार नाही तर त्यावर उपाय सुद्धा सांगणार आहे की ज्या पद्धतीनं की आपला शेतकरी पण समृद्ध होऊ शकतो, आपला छोटा व्यापारी पण समृद्ध होऊ शकतो आणि मजुराला सुद्धा काम मिळू शकतं. एवढा प्लॅन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला याच्यानंतर मी कधीच विनंती करणार नाही की माझा व्हिडिओ पहा, पण हा व्हिडिओ कृपया सर्वांनी शेवटपर्यंत पहा. अगदी मनापासून बोलतोय मी या व्हिडिओमध्ये. सगळी व्यवस्था तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. फक्त व्यवस्था मारून कोणालाही दोष देणार नाही मी, तर मी याच्यावर उपाय संपूर्ण ऑलरेडी तयार केलेले आहेत. फक्त व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. मी जास्त वेळ न घालता व्हिडिओ सुरू करतो. भारताची व्यवस्था पहा पहिले. बघा, कर्जबाजारी कोण आहे भारतामध्ये? भारतामध्ये कर्जबाजारी सगळ्यात जास्त शेतकरी आहे. सर्वात जास्त आत्महत्या कोणी केलेल्या आहे तर शेतकऱ्यांनी केलेले. जगाचा पोशिंदा आत्महत्या करतो, याच्या मागे काहीतरी कारण असायला पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर छोटे व्यापारी सुद्धा ऑलमोस्ट सगळे कर्जबाजारी झालेले आहेत, बार्गेनिंग करू करू थकलेले आहेत. ऑनलाईन मार्केटमुळे या छोट्या व्यापाऱ्यांचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे. लोक फक्त दुकानावर येत आहेत कशासाठी? भाव विचारण्यासाठी. हा मोबाईल किती रुपयाचा, ही साडी किती रुपयाची, आणि बाय तर ते ऑनलाईनच करणार. हे लक्षात घ्या. आज छोटे व्यापारी सुद्धा खूप अडचणीत आलेले आहेत. तुम्ही जर छोटे व्यापारी असाल किंवा छोटा व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर कृपया हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. त्यानंतर मजूर वर्ग आज रोजी डिग्र्या घेऊन, शिक्षण घेऊन आज मजूर सुद्धा रिकामा फिरतो. याला जबाबदार कोण आहे? मी कोणाला ग्राह्य धरणार नाही. जबाबदारी आपण स्वीकारणार आहे आणि बदल सुद्धा आपणच करणार आहे. ना कोणाला आपण मागायला जाणार आहे, ना कोणाला काही कुणाच्या पाया पडणारे आपण की आम्हाला काहीतरी द्या. तर हे लोक आहेत कर्जबाजारी भारतातले. आज रोजी बरेचसे आत्महत्या करण्याच्या चक्रात आलेले. बँकेचे हप्ते त्यांचे थकलेले आहेत. हे का थकलेले, कशामुळे थकलेले ते आपण पुढे डिस्कस करणार आहे. आणि अरबपती कोण आहे पहा आपल्या देशामध्ये? उद्योगपती. अरबपती कशामुळे झालेले आहेत? यांच्याकडे हजारो कोटीची प्रॉपर्टी कसं काय तयार झालेली आहे? का असं नेमकं यांनी काय केलेलं? यांच्याकडे काय आहे काय असं की यांच्याकडे अरब रुपये, यांना विश्वास होत नाही यांच्याकडे किती पैसे, एवढी प्रॉपर्टी यांना भेटती कशी? हजारो एकरचे मालिक हे बनतात कसे? याला जबाबदार कोण आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर बघा, सरकार जे लोक तुमच्याकडे मत मागण्यासाठी आलेले आहेत ना की मी तुमचा विकास करेल, मी तुम्हाला पाणी देईल, असं म्हणता म्हणता हे श्रीमंत कसे झाले? यांची करोडोची प्रॉपर्टी कशी तयार झाली हे मला समजत नाहीये. का झालेलं आहे असं? कोणताही मुलगा एखादा उठतो, लीडर बनतो आणि लीडर बनल्याच्या नंतर तो करोडपती बनतो, अरबपती बनतो, घोटाळे करतो. हे आतापासून नाहीये, मागच्या 100 वर्षापासून, इंग्रजाच्या काळापासूनच ही घटना घडत आलेली आहे. कोणीही तुम्हाला, कोणताही सरकारी माणूस, कोणत्या उद्योगपती मदत करणार नाही, ते त्यांच्या स्वतःचा फायदा पाहणार आहे. आणि या उद्योगपत्याला मोठं करण्याचं काम हे कोणी केलेले? या सरकारच्या धोरणाने केलेले. हे सरकार, हे लक्षात घ्या. हे जे लोक दिसत आहेत तुम्हाला, हे, मला कोण्या पक्षाला काही बोलायचं नाही, मला कोणालाच काही बोलायचं नाही. मला बोलायचंय फक्त ह्या फक्त सत्ताधारी लोकांना. सत्ताधारी लोक काय करतात? तुमचा फायदा घेऊन या उद्योगपत्यांना मदत करतात. सगळे धोरणं हे उद्योगपती ठरवतात. हे बिचारे कोणी नाहीयेत, हे बोलू पण शकत नाही, हे तुमच्या मागे येऊ पण शकत नाही. तुमच्या खऱ्या मुद्द्यावर तोंड उघडण्याची पण लायकी नाही हरामखोरांची. हे तुम्हाला काय मदत करणार? यांना बिलकुल मागायचं नाही. कोण्या लीडरला, कोण्या सरकारला आपण काहीच मागणार नाही. मी तुम्हाला वचन देतो, मी तुमच्यासोबत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. काही कोणाला मागण्याची गरज पडणार नाही. आपण स्वयंपूर्ण बनणार. आपण बघा, सगळ्या लोकांनी जर ठरलं तर काही होऊ शकतं. आज एवढी आंदोलने झाली, शेतकरी आंदोलन करतो, व्यापारी आंदोलन करतो, विद्यार्थी आंदोलन करतोय, फक्त आंदोलन करतोय, होत काहीच नाहीये. शिक्षक संघटनेने आंदोलन केले पण शेवटी भेटलं काय? काहीच नाही. कारण चालवणारे ह्या ऑथॉरिटीज आहे, यांच्याकडे मालकी आहे, पॉवर आहे, सत्ता आहे, आणि हे आपल्याला जिरवायचं आहे. ते आपण जिरू शकतो. मी समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय. ऑनलाईन मार्केट आज करोडपती आहे. बघा, हे लोक भिकाऱ्यावाणी आहे ना, मॉलमध्ये वस्तू घेण्यासाठी लाईन लागतायत आणि माझे शेतकऱ्याचा माल आज फुलं, टोमॅटोज, कांदे हे फेकून दिले जातात. 10 रुपयाचा कांदा 80 रुपये किलो कसा होतो हे का आपल्याला समजत नाहीये. हा सर्व प्लॅन मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करतो. 10 रुपयाचा कांदा शेतकरी 80 रुपयाने विकत घेतोय. नोकरीवाल्याला काय परवडतंय का? त्या नोकरीवाल्याला 80,000 रुपये का 17,000 रुपये का त्याला काही पुरत नाही. लेकराला शिक्षण देण्याची क्षमता पण त्याच्यामध्ये नाहीये, नाही देऊ शकत तो शिक्षण. तेवढे पैसे नाहीच त्याच्याकडे. आपल्याला काय वाटतं? हा श्रीमंत, तो श्रीमंत कोणीच नाहीये. सगळे अरबपती, हे हरामखोर लोक. अख्खा पैसा, 95% पैसा ह्या लोकांजवळ आहेत आणि हे कधीच कल्याणासाठी, समाज कल्याणासाठी काही करणार नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर बघा, हे झालेले. आता भारताची अवस्था दुसरी पहा. ही जी थोडं शेतकऱ्याविषयी बोलतो. शेतकरी एक मध्यस्थिती आहे. शेतकरी हा आधारवड आहे. शेतकऱ्याने जर हात काढला तर ह्या लोकांची लायकी नाहीये. तर शेतीला पूरक व्यवसाय पण लोकांनी सुरू केले होते. 12 बलुतेदार तुम्हाला आठवत असतील. 12 बलुतेदार एकदम मस्त व्यवस्था होती. या इंग्रजांनी, हरामखोरांनी सगळी व्यवस्था बदलून टाकली. यांनी मार्केट म्हणू आपली पार चवट्यावर नेऊन घातलेली आहे. काहीही आपल्या जवळ शिल्लक नाहीये. सगळं फक्त आपल्यावरती कर्ज.
आपल्या मुलाला नोकरी लागल का नाही लागल याची गॅरंटी नाही. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. मराठी माणूस अभिमानाने जगू शकत नाही. फक्त घर आणि मुलाचं लग्न मुलीचं लग्न बस एवढंच त्याचं स्वप्न झालेलं आहे. त्याला असं वाटतं की माझी तब्येत आज रोजी जर त्याला दवाखान्यात 10-20 लाख रुपये जर लागले तर तो भरू शकत नाही. त्याला फक्त एकच पर्याय की तू मर, एवढाच पर्याय दिलेला आहे. तर शेतकऱ्याला पूरक व्यवसाय लोकांनी सुरू केले. ट्रॅक्टरवाले किती टक्के ट्रॅक्टरवाले लोक अंदर आले मला प्रश्नाचं उत्तर द्या पहिले. काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही लोकांच्या जमिनी पण गेल्या ट्रॅक्टरमुळे. का? कारण हे बघा लक्षात घ्यायचा उपाय मी नंतर सांगणार आहे तुम्हाला काय कशामुळे झालेलं आहे ते. त्यानंतर बघा मजूर वर्ग सुद्धा आज कर्जबाजारी आहे. शेतकरी म्हणतो मजूर वर्ग जास्त पैसा मागते, पण मजूर वर्गाला जास्त पैसा लागणारच आहे. लक्षात घ्या सगळी महागाई झालेली आहे. आज 2000 शिवाय ड्रेस येत नाही. आज रोजी सरकारी दवाखाने ते पुढे मी डिस्कस करणार आहे, ह्यांचा पण दोष नाहीये त्याच्यामध्ये. त्यानंतर बघा काही लोकांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यांना असं वाटलं आपण आपल्या शेतीला पूरक दूध व्यवसाय सुरू करू, पण नाहीये. आपलं दूध नाही घेते कोणी. का नाही घेते कोणी? त्याचं कारण आता आपण शोधणार आहे. नंतर आपण अमूलचंच दूध पिणार, ब्रँडचंच दूध पिणार, कारण अशी हरासमेंट आपली मेंटली घडत चाललेली आहे की आपल्यासोबत घडते. त्यानंतर बघा काही लोकांनी रसवंत्या, माझा ऊस आहे शेतातला, मी रस पाजू शकतो, पण लोक नाही पिते. त्याबद्दल लोक स्प्राईट पिणार, कोका कोला पिणार, थम्सअप पिणार, ह्या गोष्टी पिणार. का घडते असं? आहे मेंटली हरासमेंट आपली का होते? कारण आपणच आपल्याला मदत करत नाहीये. सगळ्यात मोठा पहिला प्रश्न आहे आपला हा. ह्या पुढे मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करा. बघा शेतकरी पूर्णपणे मातीत कोणी घातलेला आहे नेऊन? हे आपणच घातलेलं आहे. हे लोक पण कोणी मातीत नेऊन घातले? आपणच घातलेले आहेत. लक्षात घ्या ते कसे घातले ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे. त्यानंतर पुन्हा भारताची अवस्था, छोट्या व्यापाऱ्यांचं काय झालं पहा. हा बघा छोटासा व्यापारी बिचाराने 1-2 लाख रुपये भांडवल लावून गाळा भाड्यानं घेतो, भाडं देतो, डिपॉझिट सगळं करतो, पण तरीही आज त्याची परिस्थिती अशी आहे की तो दिवाळी चांगली साजरी करू शकत नाही. खूप सारा माल त्याच्या अंगावर पडतो. मॉल सिस्टम आलेले. मॉल सिस्टम मध्ये काय झालं माहितीये का? अचानक ट्रेंड चेंज करायचं, फॅशन चेंज करायची. एक हिरो येतो, काहीतरी फॅशन काढतो आणि ह्या गरीब लोकांचा माल अख्खा अंगावर पडतो. सेलमध्ये सुद्धा विकत नाही. पालकांनो ही गोष्ट तुमच्या आहे ना कानाला लागली पाहिजे, कारण पुढचे तुमचे मुलं सुद्धा हे व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात, पण तुमचे व्यवसाय चालणार नाही. मी तुम्हाला लिहून देतो 90% व्यवसाय तुमचे बंद पडणार, म्हणजे पडणार आणि पडलेले आहेत. सगळे शेतीला पूरक व्यवसाय मातीत गेलेले, कर्जबाजारी झालेले. हे जे व्यापारी छोटे हे सुद्धा परेशान झाले. त्यांचे मी बऱ्याच लोकांना भेटलो रे, 100च्या वर लोकांसोबत मी चर्चा केलेली आहे की तुमचा काही प्रॉब्लेम आहे. ट्रॅक्टरवाल्याला भेटलो, मी मोबाईल शॉपवाल्याला भेटलो, मी किराणावाल्याला भेटलो, प्रत्येक छोट्या व्यापाऱ्याला मी भेटलो, पण सगळे अडचणीत आलेले आहेत. सगळ्यांचे प्रॉब्लेम झालेले आहेत. मोबाईलचं दुकान असो का काही असो, मोबाईलमध्ये सुद्धा लोक फक्त किमती पाहण्यासाठी घेतात तर ती ऑनलाईनच घेतात. का घेतात माहिती का? डायरेक्ट फॅक्टरी सेल थोडं स्वस्त भेटलं म्हणून कुठून घेतात? ऑनलाईन घेतात. आणि गणपतीची वर्गणी, देवीची वर्गणी मागण्यासाठी हेच लोक पुढे आलेले असतात. हे लक्षात घ्या कधीतरी. ह्यांना मजबूत करणं हे आपलं मिशन आहे. ते कसं करायचं ते मी सांगणारे डिटेल प्लॅन दिलेला आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय कोणी सोडायचं नाही. हे बघा हे काय नंतर भाजीपाला आहे. अरे कचऱ्याची किंमत नाहीये भाजीपाल्याला, कचऱ्याची सुद्धा नाही. फुलं असे फेकून दिले जातात, टोमॅटो फेकून दिले जातात, मेथी काहीच्या काही भाव 5 रुपये किलो, 3 रुपये किलो. का होती असं? का याचं कारण काय? हे बघा हे आपल्याला शोध नाही. आपल्याला सरकारला ब्लेम करायचं नाही. सरकार काही करू शकत नाही. आपण सगळं करून थकलो. मी 5 वर्षापासून फक्त एकच अभ्यास करतोय की नेमकं असं का घडतंय. मलाही माहित नाही का घडतंय ते, पण त्याचा उपाय मी काढलेला आहे. 5 वर्ष फक्त अभ्यास करा आणि एक छोटासा प्लॅटफॉर्म मी करण्याचा प्रयत्न करतोय. कृपया तुम्ही मला फक्त मदत करा. मी एक शेतकरी असो, व्यापारी असो, मजूर असो, छोटा व्यापारी, सगळ्यांना समृद्ध करण्याचा माझ्याकडे एक प्लॅन आहे. तो मास्टर प्लॅन आहे. ते तुम्ही बघा. का झालेले पुस्तकाचे दुकान आज ओस पडलेले, सगळेजण ऑनलाईन बोलवतात. का खायचे त्या छोट्या व्यापाऱ्यांनी? ते पण आपल्याच गरीब कुटुंबातली शेती विकून काही व्यवसाय सुरू केलेले. आत्महत्या करण्याची वेळ कोणामुळे आलेली आहे? ती आपल्यामुळे आलेली. मी जबाबदारी शिकवतो, माझ्यामुळे आलेली. मी पण खूप साऱ्या चुका केलेल्या आहेत. त्या चुका मी आज करणार नाही. आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी शपथ घेणार आहे. तुम्हाला पण माझ्यासोबत शपथ घ्यायची आहे. त्यानंतर काय मला असं वाटायचं की ग्रामपंचायत लोक सुधारले, सरपंच सुधारला, ग्रामसेवक सुधारला, तलाठी सुधारला, कोणी नाही सुधारलं. कोणीही सुधारलं नाही. सुधारले उद्योगपती, आरोपपती. लक्षात घ्या. सुधारले मोठे लीडर्स, आमदार, खासदार, जे आज तुमच्याकडे तुमचा जर बोलायचा तर विषय सोडूनच द्या, तुमच्या अडचणीमध्ये सुद्धा ते तुम्हाला फोन करणार नाही किंवा येणार नाही, काही परिस्थिती विचारणार नाही. ते फक्त इथे तुम्हाला मत मागायला आहे. बघा हे इलेक्शन आलेलं आहे. या इलेक्शन मला कोण्याही पक्षाशी काही घेणं देणं नाहीये. कोणी काय करावं मला याच्याशी घेणं देणं नाही. मी कोणाचा द्वेषही करत नाही आणि कोणाचा पुढाकारी करणार नाही. मला वाटतं की सरपंच सुधारला, पण मी बऱ्याचशा सगळ्या गावातल्या सरपंचाचा अभ्यास केला, पण काही नाहीये. सगळे अर्ध्याच्या वर सरपंच झाले कर्जबाजारी आहेत, ग्रामसेवक कर्जबाजारी आहेत, काही नाहीये. त्यांचं घर पाहून असं लक्षात घेऊ नका मित्र. तलाठी पण माझे मित्र आहेत. सगळ्या गोष्टीत नाहीये. त्यांच्या बी खूप अडचणी आहेत. कुठल्याही प्रकारे त्यांचं घर पाहून आणि ह्या पाहून त्यांनी काही केलेलं नाहीये. सगळा पैसा या मॉलवाड्याकडे, आरोपपतीवाल्याकडे गेलेला आहे. कसा गेलेला आहे ते पण आपण पाहणार आहे. मला असं वाटायचं की डॉक्टर होऊन काहीतरी पैसे कमवतो माणूस. माझा मुलगा मला डॉक्टर करायचा, माझी मुलगी, मी अंधविश्वास होता माझा डॉक्टर करणे. आज विचार करा आपल्या शिक्षण किती महाग झालेलं आहे. हे सगळे मेडिकल कॉलेजेस कोणाचे आहेत?
गरीबाचे आहेत का, शेतकऱ्याचे आहेत का, शेतकऱ्याच्या खिशात 1 रुपया तरी येतो का, एखादा जर डॉक्टर झाला तर शेतकऱ्याला काही फायदा आहे का, आहे का, काहीच फायदा नाहीये, कुठल्याच प्रकारे नाहीये. मला असं वाटतं की एखादा डॉक्टर खूप खूप पैसा कमवू शकतो. ते गेले दिवस बीएड साठी जसं आम्हाला मान होता ना, डीएड ज्या दिवशी मी झालो त्या दिवशी मास्टर होतो, मास्टर अजून पण मी झालेलो नाहीये, पण त्या दिवशी इतका मान मला होता जितका मला आज भेटत नाहीये. मला वाटायचं डॉक्टर व्हायचं, नाही 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 नाही, डॉक्टर आज रोजी लाखो रुपये लावून तुम्ही जर डॉक्टर बनवायचा विचार करत असतात मुलांना, तर तुम्ही थोडंसं थांबा, डॉक्टर बनवू नका. काय व्हाय ना, एवढी इन्व्हेस्टमेंट करून दवाखाना टाकून आज कस्टमर नाहीयेत, कस्टमर सगळे पळत आहेत मोठ्या मोठ्या दवाखान्यांकडे. तुम्हाला नाही भेटणार. या 5 वर्षात तुम्ही डॉक्टर करून मुलांना फसवसाल, किंवा तुम्ही फसवसाल जर तुमचं ध्येय नसेल तर. अभ्यास जर करत असेल तर त्याला करू द्या, नो मॅटर. मी डॉक्टर होऊ नका असं म्हणणार नाही, पण तुम्ही अतिशय एक्स्ट्रा प्रयत्न करून जर कराल तर तुम्ही काहीतरी चुकतायत. मला वाटलं इंजिनिअरिंग केली पाहिजे आपल्या. अरे इंजिनिअरिंग वाल्यांचे तर एवढे हाल आहेत की 10-10, 15-15 हजार रुपयामध्ये त्यांना काम करावं लागतं. स्वतःची लायकी त्यांना सांगायला वाटत नाही. माझं डीएड बीएड शिक्षण झालंय, मलाही काही दिवस मी वॉचमनचा जॉब केलेला आहे. मी सांगत नव्हतो माझं डीएड झालेलं आहे, वॉचमन सलाम साफ करायचो मी, नाही सांगत नव्हतो. मला लाज वाटते माझ्या शिक्षणाची, मला काही करता येत नाही याची. हे सुद्धा डॉक्टर इंजिनिअरची ही परिस्थिती आहे. मित्रांनो, आपल्या देशामध्ये कोणी सुखी नाहीये. सुखी आहेत फक्त अरबपती, उद्योगपती. ते त्यांच्या सोयीनुसार नियम करतात, सोयीनुसार बदलतात, आणि हे कुत्रे दलाल जे आमदार खासदार हे प्रतिनिधी आहेत ना, हे सगळे त्यांच्या ताटाखालचे मांजरे आहेत. हे बी काही करू शकत नाही, हे मिंदे आहेत. यांच्याकडून बिलकुल काही अपेक्षा करायची नाही, यांच्या वचनावर विश्वास पण ठेवायचा नाही. ज्याला मत द्यायचं त्याला बिनधास्त द्या, काही यांच्याकडे मागू बी नका. हे काय देणार काय तुम्हाला? त्यांना गरिबाच्या हातातून सगळ्या गोष्टी यांनी घातल्या. लक्षात घ्या, एसटी होती तुमच्याकडे, वेळेवर एसटी यायच्या. आज मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी एसटी येत नाही. काय येत नाहीये? का नाही येते? एसटी अशा खराब झालेल्या, कधी बंद पडतील सांगता येत नाही. काय त्याच्या भरोश्यावर एखाद्या मुलाने एक्झामला या गाडीमध्ये बसून गेलं पाहिजे का? तो एक्झामवर पोहोचल का वेळेवर? नाही पोहोचणार ना. हे बघा, सरकारी दवाखाना गेला तुमचा, मातीत घातला नेऊन, सगळा खाल्ला या उद्योगपत्यांनी. आणि याच्या बदल्यात त्यांचे मोठे मोठे काय केलेले आहेत, मोठे मोठे दवाखाने टाकलेले आहेत. या आमच्याकडे, द्या लाखो रुपये फीस भरा. आणि ते तुम्हाला एवढं मेडिकल सेक्टर एवढं घाणेरडे, एवढं भिकारचोट झालेले की ह्या बिमाऱ्या पसरवायचं पण काम करतायत, बिमाऱ्या वाढवायचं काम करतायत. कोरोना काळामध्ये सुद्धा यांनी गरीबाला आहे ना पार लुटलं. छोट्या व्यापारी, मोठ्या व्यापाऱ्याचे कंबडके मोडून टाकले, दारूच्या दुकानं सुरू ठेवले, शाळा बंद केल्या, कितीतरी धोरणं हे या सरकारनं नाही चालवले. तुम्ही या सरकारला दोष, हे उद्योगपती अरबपती आहेत. पहिले यांचं खाणं बंद करायचं आपल्याला. मी छोटाच आहे, मी मोठा नाही करू शकत, पण मी एकटा मला बदलू शकतो. मी काहीतरी असं करू शकतो. प्लॅन मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार. सरकारी शाळा तुम्हाला खाल्ल्या, याच्या बदल्यात तुम्हाला पॉश शाळा दिलेल्या आहेत. कोणाच्या शाळा आहेत? श्रीमंताच्या शाळा आहेत. ह्या सगळ्या आमदार खासदाराच्या शाळा आहेत, ह्या सगळ्या उद्योगपत्यांच्या शाळा आहेत. अरे काय लावलं काय तुम्ही? गरिबांना करायचं काय? गरिबांना आता जे करायचं ते मी आता सांगतोय तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. गेले की शाळा गेला काय तुमचे? आहे काय येतो तुम्हाला पीएचडी झाला? प्रायव्हेट वाहन करायला किती खर्च येतो विचार करा. पेट्रोल डिझेल, मला महागाईची घेणं नाही, आपण जगू नाही शकत त्याच्यामध्ये. हे एक बीएसएनएल होतं, बीएसएनएल गेलं, जिओ कधी आला आपल्याला बी कळलं नाही. या सुरुवातीला हरामखोरी 5-5 वर्ष फुकट वाटतायत. यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून? यांना पैसा पुरवतो कोण? अरे साध्या आपल्याला एखाद्याला पानपट्टी टाकायची म्हणलं तरी त्याच्या डोक्यावर टेन्शन येतं की मी 50,000 आणून कुठून, फेडू कुठून, कस्टमर भेटतील का नाही. अरे एवढे आपली लायकी, हे हजारो करोडचं यांना पैसे देतो कोण? हे आपलेच पैसे आहेत. हे आपलेच पैसे ते वापरतात, जे बँकेमध्ये आपण ठेवतो, एलआयसा काढतो, पॉलिसा काढतो. हे हरामखोर जसे पाहिजे तसे पैसे वापरतात, आणि शेवटी सरकार हरामखोर यांचंच कर्ज माफ करतं. लक्षात घ्या, आपल्याला टार्गेट हे लोक, उद्योगपती आपल्याला ढिले करायचे. रेल्वे बी तुमची आता जाणारच आहे, 100% रेल्वे प्रायव्हेटीकरण होणार आहे. तुम्हाला काही भेटणार नाही. यांनी समृद्धी महामार्ग केला, कोणा गरीबासाठी केला का? शेतकऱ्यासाठी यांनी केलं का? हे करू शकत नव्हते का? हे जर गावात आले असते, गावात जर यांनी अधिकार गाजून जर शेतीचे रस्ते केले असते तर होत नव्हतं की त्यांनाच करायचं नाही. त्यांना समृद्धी महामार्ग बनवायचे, त्यांना मोठे मोठे शाळा बनवायचे आहे, आणि इंग्रजासारखं शिक्षण द्यायचंय. इंग्रजाचं शिक्षण काय? नोकरी तयार करा, नोकरी. इथून पुढे नोकरी आपण विचार करणार नाही. ज्याला करायचं त्याला करू द्या, पण व्यवसाय आपल्याला करायचा आहे. कसा करायचा ते मी तुम्हाला शिकवणार आहे. सगळ्या गोष्टी मी एक ना एक सांगणार आहे. माझा 12 वर्षाचा अनुभव मी तुमच्यासमोर मांडणार आहे. सरकारी नोकरी आता विषय सोडून द्या, झाला कॉन्ट्रॅक्टीकरण होणार आहे. एका दिवसात तो निर्णय लागणार आहे. तर आपण कितीही ओरडलो काय, आपण कितीही अट्टहास केला काय, आपण किती काय केलं काय, कारण हे विकले जाणारे आपल्यातलेच लोक आहेत. लक्षात घ्या मित्र हो, तुम्ही तुमचा टाइम घालू नका, सरकारच्या नादी लागू नका, आंदोलन करा नका, नाही असं म्हणणार नाही, पण तुम्ही पहिले आपलं पोट भरतं का नाही पहिले हे पाहणे, आपल्याला छोटासा व्यवसाय करणे. तर महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आज रोजी तुम्ही कितीही जरी कष्ट केलं तरी तुमच्या मूलभूत गरजा भागत नाही. मूलभूत गरजा म्हणजे काय? तुम्हाला स्वच्छ पाणी भेटणार नाही, तुम्हाला लाईन भेटणार नाही, तुम्हाला अन्न सुद्धा स्वच्छ भेटणार नाही, तुमचं काहीही करू शकत नाही, तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही, तुम्ही दवाखाना पण करू शकत नाही. मरण्याची वेळ फक्त गरीबावर आता आलेली आहे. गरिबांनी आता फक्त एकच करावं,
जसं होईल तसं होईल. अरे तुम्ही जगू बी शकत नाही, काय जगणार तुम्ही, काय खाणार आहे तितक्या महागाईच्या काळामध्ये. 200 रुपये किलो तेल होते, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये, काय काय कंडिशन आहे. पण आपण नाही, मी शेतकऱ्यासाठीच हा व्हिडिओ तयार केला, मी याच्यावर उपाय सांगितलेला आहे. मी कुठल्याही प्रकारे ब्लेम करत नाही. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे, कितीतरी लोकांना हा व्हिडिओ पाठवायचा आहे. त्यानंतर बघा उपाय मी सांगितलेला आहे, पहिला क्रमांकाचा उपाय. आता उपायावर बोलतोय. आतापर्यंत सगळ्या बऱ्याचशा गोष्टी सुटलेल्या, मला खूप सारं बोलायचं पण व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न. पहिला उपाय सहकार चळवळ. सहकार म्हणजे काय, जर तुम्ही मला सहकार्य करणार तर मी तुम्हाला सहकार्य करणार, जर तुम्ही मला सहकार्य करणार तर मी सहकार्य करणार नाही. जर तुम्ही माझा माल घ्याल तरच मी तुमचा माल घेईल. एक नियम पाठ करायचा आज, जर तुम्ही माझा माल घेतला, मी माझी शपथ दिवशी, जर माझ्या क्लासला जर तुम्ही मुलगा टाकला तर मी तुमच्याकडून भाजीपाला घेईल, तुमच्याकडून किराणा घेईल, तुमच्याकडून कपडे घेईल. याला म्हणायचं सहकार चळवळ. त्यानंतर बघा लोकांसाठी लोकांद्वारे चाललाय व्यवसाय म्हणजे लोकशाही व्यवसाय. आपल्या लोकशाहीची व्याख्याच काय की लोकांसाठी लोकांद्वारे चाललेला इकोसिस्टम आपल्याला तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक छोटं कुटुंब मी तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे, एक छोटा प्लॅटफॉर्म तयार करणार, आपण ते सक्सेसफुल करून दाखवणार आणि त्यानंतर हे मॉड्यूल आपण अख्ख्या भारतामध्ये नेण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा, माझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा. हे बघा मी वेल सेट आहे, माझ्याकडे पैसे खूप चांगले आहेत, मी मस्तपैकी माझं सुरू आहे, क्लासेसला विद्यार्थी भरपूर आहे, पण नाहीये हे कधी कधी असं जर पाहिलं ना तर देखवत नाहीये. मी पण एक शेतकरी कुटुंब आहे, शेती सोडून दिलेली आहे, मी ठोक्यान दिलेली आहे, शेती काऊन दिली मला विचारा, ते काऊन दिलेली आहे. सगळ्यांसोबत मी चर्चा करूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे. मनानं काही पुस्तकं पाहून व्हिडिओ बनवलेला नाहीये की कोणाचं ऐकून बनवलेला नाही. माझ्या बाय हार्ट माझे स्वतःचे विचार याच्यामध्ये मी पेरलेले, त्यासाठी खूप मोठा अभ्यास केलेला आहे. तर उपाय कळला का, सहकार चळवळ करायची. उपाय क्रमांक 2 मी तुम्हाला सांगणार आहे, शेतकरी आणि बारा बलुतेदार एक सिस्टम होतं, ती सिस्टम आपल्याला पुन्हा एकदा सुरू करायची. थोडासा टाइम लागेल, थोडासा वेळ लागेल, तुम्हाला थोडंसं स्वतः चेंज करायचा. जर एखादा रिलायन्स वाला अंबानी जर तुमचा भाजीपाला घेत नसेल तर मी सुद्धा त्याचं प्रोडक्ट घेणार नाही असं नाही, पण मी मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. जे नेसेसरी आहे तेच घ्या, जे नाही घ्यायचं ते घेऊ नका. असे लोक, एखादा क्रिकेटर जर माझा भाजीपाला घेत नसेल तर मी त्याने दाखवलेलं पेय मी कधी पिणार नाही, मी स्प्राईट पिणार नाही, मी कोकोला पिणार नाही, मी ज्यूस पिईल. इतिहासात पुन्हा पाठीमागे जायचंय आपल्याला, थोडंसं पाठीमागे जाऊन बघा. लक्षात घ्या, कोणत्याही बिमारी जर नष्ट करायची असेल तर त्या बिमारीच्या मुळाशी जावं लागेल, पाठीमागे जावं लागेल तिथून. कारण हा पूर्ण भ्रष्ट देश झालेला आहे. यामध्ये कोणीही श्रीमंत नाही, गरीबाचं वाटतं आपल्याला हे दुसरे श्रीमंत आहे, पण सगळ्यांकडे लोन आहे, बँक खूप मोठ्या होत आहे, करोडपती होत जाते. शेतकरी लक्षात घ्या, शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायचं की शेतकरी त्यांच्याकडूनच माल घेईल जे शेतकऱ्याचा माल घेईल. लक्षात घ्या, शेतकऱ्याने एक शपथ घ्यायची की मी त्याच माणसाला माल देईल किंवा त्याच माणसाकडून मी कपडे खरेदी करेल, मी त्याच माणसांकडून मी दाढी कटिंग त्याच माणसाकडून करेन की जो माझा शेताचा माल घेईल, तो गहू माझे विकत घेईल, जो डाळ माझ्याकडून विकत घेईल मी त्याच घेईल. लक्षात घ्या, दाढी घरी करायची वेळ आली तरी चालेल, पण आपण 1 रुपयाही अशा माणसाला देणार नाही की ज्याच्याकडून आपल्याला परत काही भेटणार नाही. ही गोष्ट एक सूत्र लक्षात घ्या. त्यानंतर पहा, आता माझी कल्पना आहे, मी कल्पना काय मांडलेली ते मी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा, मला पहिले एक टप्पा पूर्ण करायचा आहे. पहिला छोटासा टप्पा असणार आहे, खूप छोटा टप्पा आहे तो, जास्त मोठा नाहीये. आणि लोणार तालुक्यामध्ये आपण हा टप्पा पहिला एक 6 महिने किंवा 1 वर्षभर आपण याच्यावर काम करणार आहे. याच्यामध्ये सगळ्यांचाच फायदा होणार आहे. लक्षात घ्या, त्यामध्ये 100 छोटे शेतकरी किंवा व्यापारी असं एक कुटुंब तयार करायचं आपल्याला. लक्षात घ्या, मला 100 जणांचा एक ग्रुप तयार करायचा आहे. तुम्ही जर असाल तर मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा, मला पाठवा तुमचा मेसेज, तुम्ही कोणता व्यवसाय करतात, मी तुम्हाला मदतही करेल आणि ग्राहकही देण्याचा प्रयत्न करेल. पहिले मी 100 लोक एकत्र व्यापारी जोडणार, त्यामध्ये शेतकरी पहिले घेणार. शेतीचा मालाला मी पहिलं प्राधान्य देणार आहे की हे मला डायरेक्टली आडत्या थ्रू न पाठवता मला डायरेक्ट कस्टमर पर्यंत कसा पोहोचता येईल याचा मी विचार माझा करणं सुरू आहे. कृपया मला मदत करा. त्यानंतर सर्व आर्थिक व्यवहार फक्त याच्यात होतील. जे 100 जणांचा ग्रुप आहे, हे पैसे फक्त या 100 जणांमध्येच फिरले पाहिजे, बाहेर गेला नाही पाहिजे. बाय नेसेसरी गरज पडली तरच, पण नाही, या 100 लोकांमध्येच हा पैसा आपण काय करणार, हे प्रॉफिटवर प्रॉफिट कमवणार. त्यानंतर याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट, एका प्रकारचा एकच व्यापारी असेल, एक जर कपड्यावाला असेल तर तो कमिटमेंट करेल की मी चांगला कपडा देण्याचा प्रयत्न करील, आणि तरच आणि तो शेतकरी आणि त्या व्यापाऱ्याला सुद्धा त्या शेतकऱ्याकडून भाजीपाला माल घेता आला पाहिजे. त्याची बैल ढोरं गुरं हे सुद्धा आपण याच्यामध्येच व्यवहार करणार, आपण बाहेर जाऊ देणार नाही. 100 जणांचा टप्पा आहे, त्यामुळे तुम्ही कृपया पहिले व्यापारी असेल तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. हा एक ग्रुप तयार होणार आहे आपला. काही दिवसात एक मीटिंग सुद्धा घेतली जाणार आहे. मालाची देवाणघेवाण शेतकऱ्यांच्या मुलांना समजेल, जे काही देवाणघेवाण इकडून तिकडे माल देतात ती शेतकऱ्याची मुलं करण्याचा प्रयत्न करतील. ते पैसा प्रॉफिट हा शेतकऱ्याच्या मुलांनाच उरला पाहिजे, हे माझं पण ध्येय आहे. त्यानंतर बघा, 100 लोकांचा माल प्रत्येक खेड्या शहरात उपलब्ध केला जाईल. ह्या ज्या 100 लोक जेवढा माल आणि याची जी काही सर्व्हिस आहे याची सगळी जाहिरात वगैरे करण्याचं काम हे आपण सगळे मिळूनच करणार आहे. प्रत्येक ठिकाणी ह्या 100 लोकांचा माल तुम्हाला भेटला पाहिजे. 100 जणांचा कुटुंब एक मजबूत करण्याचं आहे मला याच्यात काही फायदा नाही पाहिजे. माझ्या फक्त ज्ञानाचा, जे मला शिक्षकांनी शिकवलं होतं, बाळा तू ज्ञान घे,
आणि त्याचा उपयोग नंतर समाजासाठी काहीतरी कर, बस तेवढंच माझ्या डोक्यात एक गोष्ट आहे आणि मी सगळ्यांसाठी करण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या वस्तू तुम्हाला विकायचा प्रयत्न करतच नाही की माझं हे प्रोडक्ट घ्या, मी हे बनवलेलं, मी नाहीये. तुम्ही शेतकऱ्याचंच घ्या, त्यांच्याकडूनच घ्या, त्यांनाच विका, बस. मला एक फ्लिपकार्ट, अमेझॉन सारखं, या फ्लिपकार्ट अमेझॉनवाल्या हरामखोरांनी काय केलं, फक्त त्यांची एक वेबसाईट आहे ना, त्यांचं दुकान विकणारे बी आपलेच आहेत, घेणारे बी आपलेच आहेत, फायदा सगळा त्या लोकांचा आहे. का रे, पाण्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला. पाणी आपलंच आहे. बिस्लेरी कंपनी, विचार करा, आपलंच पाणी आपणच विकतो, आपणच पितो, पैसा त्यांना जातो, का जातोय या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळायचं. पाण्याचा व्यापारी सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे. आपण प्रत्येक, हे बघा, तुमचं बांधकाम असो, तुमचं शेती असो, तुम्हाला लग्न करायचं म्हणजे सगळे 100च्या 100 आपण या ठिकाणी आणणार आहे आणि योग्य भावामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार, विथ गॅरंटी, रिप्लेसमेंट, ट्रस्ट. तुम्हाला जी इज्जत, रिस्पेक्ट सगळे या 100 जणांच्या कुटुंबामध्ये भेटणार आहे. काही जाहिरात करायची गरज नाही, काही लोकांच्या पाया पडायची गरज नाही. हे 100 मध्येच तुमचा सगळा उदरनिर्वाह कम्प्लिटली होऊ शकतो. त्याचं सर्वांची जाहिरात सोबत केलं जाईल, सगळ्यांची जाहिरात, सगळ्यांचं माल तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटला जाईल. तेही आम्ही याची तयारी करत आहोत. त्यानंतर बघा, नियम, एक महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा की 100 व्यावसायिक फक्त माल 100 लोकांकडूनच घेतील. लक्षात घ्या, जर एखादा तूर डाळ विकत असेल तर त्या 100 जण त्या तूर डाळ त्या एका माणसाकडूनच घेतील. जर कोणाकडे चहाचं दुकान असेल इथे लोणारमध्ये तर ते सगळे 100च्या 100 लोक त्या जणांकडून चहा पितील, त्याची गॅरंटी तो देईल. तो जर नियम पाळत नसेल, क्वालिटी चांगली देत नसेल तर त्याला त्यातून बाहेर काढल्या जाईल. हे सगळे नियम आपण बसून, जेवढे आता शेतकरी, जेवढे काही व्यापारी मला भेटतील, मी सगळ्यांसोबत मीटिंग करणारे, चर्चा करणारे, 100 जणांची लिस्ट तयार करणारे, 100 एका ठिकाणी आणणारे आणि त्यानंतर 100 जणांचं कुटुंब मी तयार करणारे. मित्र हो, हे लक्षात घ्या. आता त्यानंतर एकच महत्वाची गोष्ट की 100 प्रकारच्या व्यवसायाची नोंदणी तुम्ही कशी करणार. लक्षात घ्या, सोप्या भाषेत सांगतो की तुमचा व्यवसाय कोणता असो तुम्ही नोंदणी करू शकता. तुम्ही दाढी करता, तुम्ही सुतार आहात, तुम्ही लोहार आहात, तुम्ही शिक्षण घेता, तुम्ही ट्युशन घेता, तुम्हाला जे येतं ते सगळं काही असो तुमचं, तुम्ही मला सांगा. तुम्ही भेंडी पिकवता, कांदा आहे तुमच्याकडे, काय गोष्ट आहे, मजूर आहे, तुम्ही लेबर आहे, तुम्ही जेसीबी चालवता, तुमच्याकडे कार आहे, काही असू द्या, तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. लगेच लक्षात घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एका व्यवसायाची एकच नोंद होणार आहे. जर माझ्याकडे कोणी म्हटलं माझ्याकडे बोलेरो गाडी आहे भाड्यानं देण्यासाठी, तर मी एकच व्यवसाय केला आणि 100 लोकांना कॉन्टॅक्ट देण्याचं काम मी करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पालक असाल, जवळचे असाल तर लवकर नोंदणी करून घ्या. त्यानंतर 15 दिवसात सर्व व्यवसायाच्या नोंद आपल्याला करायची. 15 दिवसामध्ये 100च्या 100 व्यवसाय तयार झाले पाहिजे. व्यवसाय काही तयार नसतील तर आपण तयार करू. एखाद्याला म्हणू तू हा व्यवसाय कर, तू एखादे गहू, आमच्या सगळ्यांना 300 लोकांना तू एक चांगले गहू पुरव, कुठून आणायचे, काय आणायचे ते तू बघ, पण तू आम्हाला बघ, कारण तुझ्या घरातली जर चूल पेटली तरच आम्हाला आनंद आहे आणि तोच आपला कस्टमर आहे. लक्षात घ्या, सर्वांना मीटिंगला बोलवलं जाईल, सर्व नियम तयार केले जाते, सगळ्यांना मिळून आपण हे नियम तयार करणार आहे. मी कोणते नियम अजून तयार केलेले नाही. ज्यावेळी 100च्या 100 लोक एकत्र येतील, छोटीशी मीटिंग घेतल्या जाईल, अडचणींचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल, त्यानंतरच नियम तयार केला जाईल. फक्त आपणच चांगला माल उपलब्ध करा. फक्त तुम्हाला काय करायचं, एक चांगला माल उपलब्ध करायचा. बचत गटाचा पण आपण आधार घेणार याच्यामध्ये. बचत गटाच्या महिलांना पण काहीतरी बनवायला सांगणार, विकू आपण सगळे. 100 लोक का नाही विकू शकत. लक्षात घ्या, 100 लोकांनी माल विकायचा, तुम्हाला प्रॉफिट त्याचा भेटून जाईल ना. कळलं का, त्याचा प्रॉफिट तुम्हाला भेटल. प्रत्येक ठिकाणी आपलं स्टोअर ओपन झालं पाहिजे. हे डीमार्ट मॉलवाले हरामखोर इतके रुपये कुठून आणतात रे, काय करतात हे, आपलेच लोक त्यांच्याकडून घेतात. आपण कर्जबाजारी होतोय. प्रत्येक गावोगावी भेट दिल्या जाईल. अडचणी प्रत्येक गावाला मी काही भेट देणार आहे. जर तुम्ही म्हटलं आमच्या गावात या असे व्यवसाय आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत, कोणता माल तुम्ही कुठे विकता, कसा विकता, काय भाव आहे, हमी भावात आपण घेण्याचा आणि सगळ्या पालकांना विकण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर क्लासेसचे जे पालक आणि विद्यार्थी यांना सगळ्यात पहिलं प्राधान्य दिले जातील. तर तुम्ही क्लासेसचे विद्यार्थी आहात, पालक आहात, माझ्या क्लासेसचं तर पहिलं प्राधान्य हे तुम्हाला दिले जाईल. पुढच्या टप्प्यामध्ये आपण पुढच्या गोष्टी करणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला जर ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं तर माझा मोबाईल नंबर आहे 9850442881 9850442881. मला मेसेज करा. व्हिडिओ पाहिल्या वेळ वाया घालू नका तुमचा व्यवसाय आणि तुम्ही मेसेज करा. मला तुम्ही कॉल करू शकता. हे बघा, पहिले स्टेप तुम्हाला मी माझा प्लॅन मांडला. आता जबाबदारी तुमची. आता तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे. आता तुम्हाला मला मेसेज टाईप करायचा आहे, माझ्यासोबत चर्चा करायची, तुमच्या अडचणी विचारायची, ही तुमची जबाबदारी आहे. हे बघा, हे पुढे काय होईल मलाही माहिती नाही, पण प्रयत्न करणं आपलं काम आहे. लक्षात घ्या. आता एक शपथ घ्यायची सगळ्यांनी. मी पण माझं शपथ घेणार आहे की मी त्याच माणसाकडून माल घेईल जो माझ्याकडून माझा माल विकत घेईल. मी सुद्धा शपथ घेतोय की मी गजानन राऊत माझ्या क्लासेसला जे विद्यार्थी असतील त्याच्याकडूनच मी माल घेईल. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा शपथ घ्यायची. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.